श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार होता आणि त्यासोबतच अन्नपूर्णा जयंती, दत्त जयंती आणि या दिवशी पौर्णिमा तिथीसुद्धा असते. तर या दिवशी दत्त जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे. काल आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा मांडलेली आहे तर त्याचं आज उद्यापन आहे. तर या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये अशी एक वस्तू ठेवायची आहे. हा मार्गशीर्ष महिन्यामधील शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. तर बघा, संपूर्ण महिना मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला जातो. पण श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. आणि हा जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच या अतिशय महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवार आहे तर या दिवशी आपल्याला काल पूजेचं जे आपण मांडणी केलेली आहे तर त्याचं उद्यापन करताना आपल्या तिजोरीमध्ये अशी एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल, आपल्या नशिबाची बंद दारे उघडतील. असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच या पूजेचं उद्यापन कसं करायचं, या पूजेमध्ये वापरलेलं जे साहित्य आहे तर ते आपण काय करायचं याविषयीची सुद्धा माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज शुक्रवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पूजेचं आज उद्यापन आहे. तर बघा, हे मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत जे आहे तर ते अनेक महिला करत असतात. अगदी भक्तिभावाने श्रद्धेने हे जे व्रत आहे तर ते केलं जातं. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, त्यासोबतच माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये टिकून राहावी, तिनं आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, आपल्या घरामध्ये वैभव ऐश्वर्य यावं यासाठी हे माता लक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते अगदी मनोभावे केलं जातं. तर या व्रताची काल आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी केलेली आहे. तर बघा, आज आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे. तर आज या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला या पूजेच्या ठिकाणी खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य हा अगोदर दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि नंतरनं या पूजेचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. म्हणजे आपल्याला ही पूजा उचलायची आहे. तर बघा, आता पूजेमध्ये आपण जे पण साहित्य ठेवत असतो, कलशावरती नारळ असेल, कलश असेल, या कलशामध्ये बघा आपण थोड्याशा अक्षदा, फुलं, एक सुपारी, एक हळकुंड, त्यासोबतच ₹1 एक नाणं जे आहे तर ते आपण टाकत असतो. तर आपण या पूजेमध्ये वापरलेली जी फुलं आहेत, पानं आहेत तर ती आपल्याला किंवा कोणी केळीची जी छोटी छोटी झाडं आहेत तर ती या 4 कोपऱ्यांना ठेवली जातात. तर ती झाडं असतील, आंब्याची पानं असतील तर ही सर्व पानं आपल्याला फुलं जी आहेत तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत. त्यासोबतच आपण पाटावरती जे तांदूळ ठेवत असतो तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्यासोबतच बघा, आपल्या या कलशामध्ये जे पाणी आहे तर ते काल आपण पूजा केल्यामुळं, मंत्राचं पठण केल्यामुळं किंवा माता लक्ष्मीची जी कहाणी आहे तर त्याचं वाचन करतो, नंतरनं आरती करत असतो, धूपदीप लावत असतो. तर यामुळं हे जे पाणी आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं. तर आज आपल्याला संपूर्ण घरामध्ये या कलशामधील जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे तर ते तुळस सोडून आपल्या घरातील इतर कोणतीही झाडं जी कुंडीमध्ये आपण लावत असतो तर त्या कुंडीमध्ये आपल्याला ओतायचं आहे. आता बघा, हे ₹1 नाणं आणि जे हळकुंड आणि सुपारी आहे कलशामधील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतरनं स्वच्छ पुसून घेतल्यानंतरनं बघा, आपल्याला ही जी सुपारी आहे, ₹1 नाणं आहे आणि जे हळकुंड आहे
तर ते आपल्याला तिथंच बसून म्हणजे देवघरासमोरच बसून एक सेवा करायची आहे. तर हे सर्व आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला जे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, तर ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये देवघरामध्ये आपली जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीला देखील आपल्याला पाणी घालायचं आहे. तुळशीची पूजा करायची आहे आणि नंतरनं ही पूजा उचलून झाल्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनं ही सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये या वस्तू घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे 1 वेळेस किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणता येत नसेल किंवा आपलं पाठ नसेल तर अशा वेळी तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च करून पठण जरी केलं तरीही चालेल किंवा महालक्ष्मीच्या व्रताची जी कहाणीचं जे पुस्तक भेटतं तर त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम हे दिलेलं आहे. त्याच्यातील जरी तुम्ही त्याचं वाचन केलं तरीही चालणार आहे. आणि यानंतर एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये बघा आपल्याला हे तांदूळ, हळकुंड, एक सुपारी आणि 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते बांधून याची पोटली करायची आहे. आणि ही जी पोटली आहे तर ती आज संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. या पोटलीला देखील आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. आणि त्यानंतरनं बघा आपण ही जी पोटली आहे तर ती संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण देवघरामध्ये दिवावात करत असतो, धूप अगरबत्ती लावत असतो, तुळशीजवळ दिवा लावत असतो, अगरबत्ती लावत असतो. कारण की माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी आगमन होत असतं, म्हणून आपण ही सर्व सेवा करत असतो. आणि याच वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी 7 नंतरनं आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्याला उचलायची आहे. आता ही पोटली अभिमंत्रित झालेली आहे आपण मंत्र उच्चार केल्यामुळं. आणि आता उचलून ही जी पोटली आहे तर ती आपण आपल्या घरामधील पैसे किंवा धन संपत्ती जिथं ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी पोटली आहे तर ती उचलून ठेवायची आहे. ही आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये तुम्ही जिथे पण ठेवत असाल तुमच्या घरामधील येणारा पैसा, संपत्ती किंवा दागदागिने जिथे ठेवतात तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. कारण की ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण की ही सेवा केल्यामुळे बघा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो तिची सेवा करण्यासाठी. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील बघा कोणत्याही गुरुवारी आपण पूजा मांडली तर कोणत्याही एका गुरुवारी पूजा मांडलेल्या या सुपारीचा आणि 1 रुपयाच्या नाण्याचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. फक्त एकदाच करायचा आहे. त्यानंतरनं पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिना येणार आहे तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये परत आपण दुसरी 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं अशाच पद्धतीने सेवा करून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. आता बघा काही दिवसानंतर त्याच्यातील तांदूळ खराब होतात किंवा सुपारी किडली जाते तर अशा वेळी ती पोटली सोडून आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. आणि फक्त 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. ते आपल्याला कधीही खर्च करायचं नाही किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. जी घरातील कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. तर असा एकदा जो उपाय आहे तर तो प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला फक्त एकदा करायचा आहे. एका शुक्रवारी उद्यापन करताना याच्यातील ज्या वस्तू आहे तर त्याची पोटली बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर प्रत्येकानं आवर्जून करा. अतिशय महत्त्वाची सेवा आहे, अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही जी आहे तर ती आकर्षित होते. आपल्या नशिबाची बंद दारे उघडतात. आपल्या नशिबाला, आपल्या भाग्याची साथ मिळत असते आणि अशा वेळी आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही जी आहे तर ती पूर्ण होत असते.